नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे त्यांची सिमिलॅरिटी, समरूपता हा चॅप्टर आज बघूया आपण. याच्यामध्ये पहिला जो पॉईंट आपल्याला तो काय दिलेला आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. याच्यामध्ये परत दोन प्रकार आहेत, जर हाईट इक्वल असतील तर किंवा बेसिस इक्वल असतील तर. मग हाईट्स इक्वल असतील तर काय असतं आणि बेसिस इक्वल असतील तर प्रोपोर्शनमध्ये कुठला आहे तो एरिया हे आपल्याला चेक करायचं. आणि एरिया ऑफ ट्रायंगल काय असतं हे आपल्याला माहिती आहे. एरिया ऑफ कुठलाही एखादा ट्रायंगल घेतला आपण, समजा ट्रायंगल ABC. आता या ट्रायंगलमध्ये एरिया कसा काढतो आपण, 1/2 इंटू बेस इंटू हाईट, 1/2 पाया गुणिले उंची या सूत्रानुसार आपल्याला मिळतं. आता दोन ट्रायंगल आहेत आपल्याकडे, दोन ट्रायंगलचा जर आपल्याला एरियाचा रेशो काढायचा असेल तर समजा हा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल आपण असं गृहीत धरलं की ट्रायंगल PQR आहे आपल्याकडे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR सूत्र इथं पण सेम असणार आहे, 1/2 B1H1. B1H1 काय घेतलं, याचा बेस वेगळा आहे, हाईट वेगळी आहे, त्यामुळे B1H1 असं आपण सूत्र घेतलं. आता या दोघांचा जर रेशो काढला, म्हणजे जर आपण यांचा दोघांचा रेशो काढला तर काय मिळते आपल्याला, 1/2 कॅन्सल होतील. काय मिळतं इथे आपल्याला, तर बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइडेड बाय बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. आता म्हणजे काय मिळते आपल्याला सूत्र, तर जर रेशो आपल्याला काढायचा दोन ट्रायंगलच्या एरियांचा तर तो त्यांच्या संगत पाया आणि संगत उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतो. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ द बेस अँड हाईट, प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट ऑफ द टू ट्रायंगल्स. आता जर ज्यावेळेस हाईट्स इक्वल असतील त्यावेळेस काय होईल बघायचं, हाईट इक्वल आहे, हाईट कॅन्सल होऊन जाईल. कशाच्या स्वरूपात मिळते आपल्याला, आता इथं बेस 1 बेस 2, बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइडेड बाय बेस ऑफ सेकंड ट्रायंगल. म्हणजे एरिया कशाच्या प्रमाणात मिळाले आपल्याला, आता संगत पायांच्या प्रमाणात, कधी उंची सारखी असताना. सिमिलरली इथे काय होतं बघा, आता जर बेस सारखा असेल तर बेस कॅन्सल होईल, म्हणजे हाईटच्या स्वरूपात राहील. म्हणजे काय मिळते, जर बेस सारखा असेल तर हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइडेड बाय हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. म्हणजे रेशो कोणाच्या प्रोपोर्शनमध्ये मिळायला लागला आपल्याला, जर हाईट इक्वल असतील तर बेसच्या प्रोपोर्शनमध्ये आणि बेस इक्वल असतील तर हाईटच्या प्रोपोर्शनमध्ये. आता आपण करूया प्रॅक्टिस सेट 1.1. क्वेश्चन नंबर 1 काय दिलंय बघा, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ द एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स. आपल्याला दोघांचे बेस आणि हाईट दिलेले आणि रेशो काढायला सांगितलं त्यांच्या एरियाचा. आता काय काय गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला त्या लिहून घेऊ आपण. गिवन बेस 1 is equal to 9, height 1 is equal to 5, base 2 is equal to 10 and height 2 is equal to 6. आता काय असतं, रेशो कोणाच्या प्रमाणात असतात, रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स, रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल is equal to ratio of products of their height and base, heights and bases. Therefore ratio of area is equal to हाईट आणि बेस, करस्पॉन्डिंग हाईट करस्पॉन्डिंग बेस घ्या आणि दोघांचा गुणाकार करून जो काही रेशो तुम्हाला मिळेल तो लिहा. बेस 1 इंटू हाईट 1 डिवाइडेड बाय बेस 2 इंटू हाईट 2. बेस 1 किती आहे बघा तुमचं 9, हाईट 1 आहे 5, 9 इंटू 5 डिवाइडेड बाय बेस 2 10 इंटू 6, 10 इंटू 6, 5 1 5, 5 2 10, 3 2 6, 3 3 9, किती उरले वरती 3 गुणिले 1 आणि खाली 2 गुणिले 2 4, म्हणजे किती
किती आला तुमचा रेशो, तर 3/4 और यालाच कसं लिहितात आपल्याला 3:4. दुसरा क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, एक फिगर दिलेली आपल्याला, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ABD असे दोन ट्रायंगल तयार झाले आणि याच्यामध्ये काय सांगितलेले, BC इज परपेंडिक्युलर टू AB अँड AD इज परपेंडिक्युलर टू AB. हे दोन अँगल जे आहेत ते 90 डिग्रीचे आहेत असं सांगितलेले आणि त्याच्यामध्ये आपल्याला विचारलंय काय, तर फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABD. आता इथं जर व्यवस्थित बघितलं आपण तर ABC आणि ABD म्हणजे हा एक ट्रायंगल आहे, हा दुसरा ट्रायंगल आहे. या दोन ट्रायंगलमध्ये AB हा जो बेस आहे हा दोन्ही ठिकाणी बेस सारखा आहे. बेस सारखा असताना काय असतं मग, आता बेस सारखा असताना एरिया जो आहे ट्रायंगलचा, त्यांचा रेशो जो आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा, तो रेशो जो आहे तो हाईटच्या प्रोपोर्शनमध्ये असतो. आपल्याकडे दिलेलं काय काय गोष्टी आहेत ते आधी आपण लिहूया. इथे काय काय दिलेलं आपल्याला, BC इज इक्वल टू 4, BC इज इक्वल टू 4, AD इज इक्वल टू 8. फ्रॉम फिगर काय मिळते आपल्याला, ट्रायंगल ABC and triangle ABD are triangles with same base. Therefore, their ratio of areas is in their heights proportion. तो काय असेल त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असेल. Therefore, हे ओळ नाही लिहिली जाते, आपण ट्रायंगल्स विथ सेम बेस आहेत त्याच्यामुळे आपण डायरेक्ट जरी असं लिहिलं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABD इज इक्वल टू, आता याचा दोघांचा बेस सारखा आहे, AB हाईट काय आहे त्याची, तर BC हाईट आहे पहिल्याची आणि दुसऱ्याची हाईट काय आहे तर AD, BC अपॉन AD. BC ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 4, AD ची पण व्हॅल्यू आहे 8. 4 डिवाइडेड बाय 8 म्हणजे 1/2. थर्ड क्वेश्चन काय दिलंय बघा आपल्याला, एक फिगर दाखवलेली शेजारी. या फिगर मध्ये काय सांगितलेलं आहे, तर PS परपेंडिक्युलर आहे RS ला, QT परपेंडिक्युलर आहे PR ला आणि आपल्याला RQ, PS आणि PR या तिघांची मापं दिलेली आहेत. QTची माप आपल्याला काढायला सांगितलेलं. आता जर आपण व्यवस्थित या फिगरकडे बघितलं तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते, ते म्हणजे इथं आपल्याला कशाची मापं दिलेली आहेत बघा. PR म्हणजे हे माप दिलेलं आहे आपल्याला 12, त्याच्यानंतर PS हे माप दिलेलं आपल्याला 6 आणि त्याच्यानंतर RQ म्हणजे हे माप दिलेलं आपल्याला 6. आता थोड्या वेळासाठी ही फिगर जर आपण अर्धवट केली, अर्धवट फिगर काय होतं बघ, PQR हा ट्रायंगल जर पकडला आपण, PQR ट्रायंगल मध्ये काय होतं, आता या ट्रायंगल साठी PS सुद्धा एक हाईट होईल किंवा जेव्हा QR बेस असेल, QR बेस असताना PS हाईट असेल त्याची, याच्या उलट PR बेस असताना QT हाईट असेल. आता एक ट्रायंगल आहे म्हणजे त्याचा एरिया हा कसाही काढला तरी सारखाच येणार आहे. आपल्याला दिलेल्या गोष्टी आपण लिहूया, काय दिले आपल्याला ते, गिवन QT is perpendicular to PR and PS is perpendicular to RS. अजून माप दिलेले आपल्याला, RQ is equal to 6, PS is equal to 6, PR is equal to 12. Now, area of triangle PQR is equal to area of triangle PQR. एक ट्रायंगल आहे PQR, या ट्रायंगलचा एरिया जो आहे तो दोन पद्धतीने आपल्याला काढायचा आहे, पण एरिया सारखाच येणार आहे त्यामुळे आपण तिथे दोन वेळा लिहितो. आता काय मिळतं आपल्याला इथे, एरिया काय काढतो आपण, बेस इंटू हाईट. एक वेळेला आपल्याला बेस काय पकडायचा आहे RQ जर बेस असेल तर हाईट काय असेल त्यावेळेला PS विच इज इक्वल टू, आता दुसऱ्या वेळेला काय पकडायचं आपल्याला बेस, दुसऱ्या वेळेला बेस पकडायचा PR इंटू हाईट काय त्यावेळेला QT. आता एक एक मापा ठेवूया, 1/2 कॅन्सल होईल, RQ 6, PS बरोबर सुद्धा 6 आहे, बरोबर PR ची किंमत दिलेली 12 गुणिले QT. QTचं माप आपल्याला काढायचं, QT इज इक्वल टू 6 गुणिले 6 म्हणजे 36, हे गुणाकारातले 12 इकडे भागाकारात,
QT बरोबर किती 12 1 12 12 3 36 म्हणजे 3. therefore QT is equal to 3 युनिट्स. एक आपल्याला दिलेलं नाही, सेंटीमीटर मीटर काय माहिती नाही आहे, मग त्यामुळे आपलं इथे आलेलं QT is equal to 3 युनिट्स. फोर्थ क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला. एक फिगर दाखवलेली आहे, या फिगरमध्ये AP परपेंडिक्युलर आहे BC ला, AP परपेंडिक्युलर BC ला आणि AD आणि BC या दोन लाईन जे आहेत त्या परस्परांना पॅरलल आहे. आपल्याला काय विचारले, फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ABC आणि BCD म्हणजे हे खाली दोन त्रिकोण जे तयार झाले ते दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढायचे. आता हे गणित करत असताना आपल्याला एक गोष्ट माहिती असायला पाहिजे, म्हणजे हाईट या अर्थाने ज्यावेळेस शब्द येतो त्यावेळेस तो परपेंडिक्युलर हाईट असतो आणि दोन लाईन्स जर परस्परांना पॅरलल असतील, दोन लाईन्स जर परस्परांना पॅरलल असतील तर या दोन लाईनमध्ये कुठेही आपण जर परपेंडिक्युलर डिस्टन्स काढलं तर ते सारखंच येतं. परपेंडिक्युलर डिस्टन्स जर आपण काढलं, या दोन लाईन मधलं अंतर जे आहे ते दोन पॉईंट मधलं परपेंडिक्युलर वरती सारखंच असतं. आता इथे कशासाठी वापरायचं आपल्याला, हा ते दोन ट्रायंगल जर बघितले आपण तर कुठे बघा, ABC हा खालचा एक ट्रायंगल आहे, BC हा त्याचा बेस आहे आणि AP ही त्याची हाईट आहे. आता दुसरा ट्रायंगल कुठला आहे, BCD हा पण खालच्या बाजूला ट्रायंगल तयार केलेला आहे, या ट्रायंगलचा पण बेस BC आहे, याचा अर्थ बेस कॉमन आहे. काय राहिलं मग आता इथं, तर हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये ते दोघांचं जो काही रेशो असेल तो असायला पाहिजे. बेस कॉमन असताना हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये, आता हाईट काय आहे हे पण चेक करा, दोघांची पण हाईट बघा. इथे जर आपण याला परपेंडिक्युलर टाकायचा प्रयत्न केला इथे, तर काय मिळतं आपल्याला, समजा इथे आपण परपेंडिक्युलर टाकला DQ, तर कशासाठी परपेंडिक्युलर टाकायचं आहे, या ट्रायंगलसाठी. BCD ची हाईट आपल्याला पाहिजे परपेंडिक्युलर हाईट, त्यामुळे आपण परपेंडिक्युलर टाकला तर DQ आणि AP हे दोन माप आपल्याला सारखे मिळतील. याचा अर्थ इथे हाईट पण सारखी आहे आणि बेस पण सारखा आहे. मग हाईट आणि बेस सारखा असेल तर त्यावेळेला त्यांचा रेशो कशाच्या प्रोपोर्शन मध्ये येईल, आता तर ज्यावेळेस हाईट आणि बेस सारखा असते त्यावेळेस त्यांचा रेशो जो आहे तो 1 येतो, 1:1 येतो. काय काय दिलेलं आपल्याला त्या गोष्टी आपण लिहूया आधी. गिवन AP is perpendicular to BC and AD is parallel to BC. अशा दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आता त्या दिलेल्या गोष्टीवरनं अजून एक गोष्ट आपल्याला सांगता येईल, देअरफोर काय सांगता येईल आपल्याला इथे, तर ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCD, ट्रायंगल ABC and ट्रायंगल BCD are of similar height किंवा same height, are of same height. Also triangle ABC and triangle BCD are with same base. Therefore, area of triangle ABC is to area of triangle BCD is equal to, याचा बेस जो आहे ABC चा तो BC म्हणजे सेम BC इंटू हाईट जी आहे ती AP, दुसऱ्याचा बेस काय BC इंटू AP, BC कॅन्सल होईल, AP कॅन्सल होईल, काय मिळते 1:1. देअरफोर काय विचारले आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC is to area of triangle BCD is equal to 1:1. क्वेश्चन नंबर 5 काय दिलं बघा आपल्याला, एक फिगर दिलेली आहे, ट्रायंगल ABC हा एक मोठा ट्रायंगल आहे आणि त्याच्यामध्ये PBC हा एक ट्रायंगल मध्ये तयार होते, PQ परपेंडिक्युलर BC ला आणि AD परपेंडिक्युलर BC ला, अशा दोन गोष्टी दिलेल्या आणि त्याच्यावरून आपल्याला 4 रेशो काढायला सांगितले. पहिला रेशो काय त्यातला, तर एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. आता ज्यावेळेस आपण हे ट्रायंगल या आकृतीमध्ये बघू त्यावेळेस आपल्या लक्षात काय घ्यायचं बघा, PQB आणि PBC, PQB म्हणजे हा ट्रायंगल आहे आणि PBC म्हणजे हा ट्रायंगल आहे. आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये PQ ही जी हाईट आहे ही सारखी आहे, हाईट सारखी असेल तर रेशो जे आहेत एरियाचे हे त्याच्या करस्पॉन्डिंग बेसिसच्या प्रमाणात असतील. हिअर ट्रायंगल PQB and triangle PBC are of same height.
same height. Therefore, their areas are in their corresponding basis proportion. Corresponding basis proportion. Therefore, area of triangle PQB upon area of triangle PBC is equal to काय बघा बेस काय त्याचा पहिल्या ट्रायंगलचा PBQ या ट्रायंगलसाठी BQ बेस आहे आणि मोठ्या ट्रायंगलसाठी काय बेस आहे तर BC हा बेस आहे म्हणजे BQ अपॉन BC हा पहिल्या रेषेचं उत्तर आहे आपल्या BQ अपॉन BC. इथं पण तसंच आहे ट्रायंगल PBC आणि ट्रायंगल ABC PBC आणि मोठा ABC या दोन ट्रायंगलमध्ये BC हा जो बेस आहे तो कॉमन आहे. बेस जर सारखा असेल तर रेशो जे आहेत ते त्याच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या प्रमाणात असतात. हिअर ट्रायंगल PBC and triangle ABC are with same base BC म्हटलं नाव पण लिहितो सर सेम हाईट PQ. Therefore, their ratio of areas is in their corresponding heights proportion. किंवा या शॉर्ट मध्ये आपण रिझन जर लिहिलं की ट्रायंगल्स विथ सिमिलर बेस therefore ratios are in the heights proportion एवढं जर लिहिलं तरी चालतं. हे नाही लिहिता आलं तरी चालतं. पुढच्या गणिताला आपण तसं करूया. Therefore area of triangle PBC upon area of triangle ABC is equal to आता त्यांची हाईट काय जरा चेक करा. PBC या ट्रायंगलसाठी हाईट जी आहे ती PQ आहे. PQ अपॉन ABC या ट्रायंगलसाठी हाईट काय AD. आपल्याला याची व्हॅल्यू दिलेली नाही त्यामुळे उत्तर असते एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू PQ अपॉन AD. तिसरा रेशो काय दिलेला आपल्याला तिसरा रेशो दिलेला आहे ट्रायंगल ABC अपॉन ट्रायंगल ADC. ABC म्हणजे मोठा ट्रायंगल आहे ADC हा पलीकडचा छोटा ट्रायंगल आहे. या दोन ट्रायंगल मध्ये AD ही जी आहे हाईट ती सारखी आहे. त्याचा हाईट सारखी असेल तर त्यांचं जे एरिया आहे तो करस्पॉन्डिंग बेसिसच्या प्रपोर्शन मध्ये असेल. Here triangle ABC and triangle ADC are with same height. Therefore, area of triangle ABC upon area of triangle ADC is equal to हाईट जर सारखी असेल तर कशाच्या प्रोपोर्शन मध्ये असतं ते बेसिसच्या प्रोपोर्शन मध्ये. आता हाईट काय त्याची AD. पहिला ट्रायंगल काय आपला ABC बेस काय त्याचा BC अपॉन दुसरा काय ADC साठी बेस काय त्याचा BC. ट्रायंगल्स विथ सेम हाईट. क्वेश्चन नंबर 4 काय दिला त्यातलाच ट्रायंगल ADC आणि ट्रायंगल PQC. ADC आणि PQC या दोन ट्रायंगल मध्ये आता इथं काय होते बघा ADC आणि PQC मध्ये ना हाईट सारखी आहे ना बेस सारखा आहे. हिअर फॉर ट्रायंगल ADC बेस इज इक्वल टू ADC साठी बेस BC आणि हाईट काय हाईट इज इक्वल टू AD. And for triangle PQC base is equal to QC and height is equal to PQ. Therefore area of triangle
ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू, आता हाईट पण सारखी नाही आणि बेस पण सारखा नाही, मग त्यावेळेस काय होतं तर त्यांच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईट जे आहे त्यांचा गुणाकाराचा प्रोपोर्शनमध्ये असतात. एडीसीचा बेस काय तर DC इंटू हाईट काय त्याची AD, DC इंटू AD अपॉन PQC साठी QC बेस आहे आणि PQ हाईट आहे, QC बेस आणि PQ हाईट. व्हॅल्यूज कुठल्याही दिलेले नाहीत त्यामुळे उत्तर हे मात्र एवढंच आहे.